नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्किन हा सेन्सरी ऑर्गन पाहणार आहे। आता स्किनमध्ये आपल्याला काय आयुर्वेदिक आपल्यामध्ये दिलेलं आहे, आयुर्वेदिकमध्ये त्वचा म्हटलं आपण। आता जी उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊया। आता उत्पत्ती दिले तस्य खलु एवं प्रवृत्त तस्य शुक्रशोनी तस्य अभिपच्यमानस्य शिरस्येव सन्नितका सप्तत्वच्या भवंती। शुश्रूषा रिसानामधला श्लोक आहे। म्हणजे काय सांगितलं यामध्ये, सुश्रुतांनी त्वचेचे 7 प्रकार सांगितले, कोणकोणचे आणि ते सांगितले कोणकोणते, अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी आणि माजदरा असे 7 प्रकार आपल्याला सांगितले। आता त्यामध्ये कसं सांगितलं, त्यांनी जाडी दिली, त्यांची जी जाडी आहे ती जाडी किती दिली आहे, ती जी अवभासिनी जाडी दिली 1/8 फ्री, लोहिताची 1/16, श्वेताची 1/12, ताम्राची 1/8, वेदिनीची 1/5 आणि रोहिणी 1 आहे आणि जी माजदरा आहे ती 2 आहे। आणि त्यांच्यात रोगाचं अधिष्ठान, आता रोगाचं अधिष्ठान काय काय सांगितलंय, जी अवभासिनी त्यामध्ये सिद्म आणि पद्मकंटक सांगितले। त्यानंतर लोहितामध्ये तिलकालक, अंश आणि व्यंग, तसंच श्वेतामध्ये चर्मदल आणि मशक, आणि काय सांगितलं ताम्रामध्ये काय विविध किलास आणि कुष्ठ, तसंच वेदनीमध्ये कुष्ठ विसर्प, आणि काय सांगितलं पुढे जर गेलं रोहिणीमध्ये गलगंड, ग्रंथी, अपची, अभृत अशा प्रकारे सांगितलं। तसं माजदारामध्ये भगंदर, विद्रदी आणि आर्ष अशा प्रकारे आपल्याला हे सांगितलेलं आहे। आता पुढे जर पाहायला गेलं तर आता काय झालं, पुढे दिलं त्वचेचे कार्य। आता त्वचेचे कार्य आपल्याला पाहिजे, आता त्वचेचे कार्य दिलेत, आता त्यामध्ये आपण पाहतोय। आता त्वचेचे कार्य दिलं, काय दिलं, स्पर्श ज्ञान होणे, अंग प्रत्यंगाची सुरक्षा करणे, निस्सरण करणे, म्हणजे निस्सरण म्हणजे काय सांगितलंय, त्वचेच कार्य काय दिलंय, स्पर्श ज्ञान होते, त्यानंतर अंग प्रत्यंगाची सुरक्षा करणे, निस्सरण करणे म्हणजे स्वेदरूपी मलाचे निस्सरण त्वचेद्वारे होते, म्हणजे स्वेदाचे शरीराबाहेर काढलं जातं जे मल आहे आपल्या शरीराचा। त्यानंतर स्निग्ध द्रव्यांचे स्त्रवण करणे, जे स्निग्ध द्रव्यांचे काय करणे, स्त्रवण करणे, हे आपल्या स्किनचं कार्य। आता मॉडर्न आपलं नाही का जे पाहतो आपण स्किन, आता मॉडर्न थ्रू आपल्याला पाहायचं काय काय, आता इंट्रोडक्शन। आता इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं, द स्किन इज अन ऑर्गन विच इज कन्सिस्ट ऑफ डिफरंट टिश्यू। काय म्हटलं, स्किन असा ऑर्गन आहे, ऑर्गन बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट टिश्यू, म्हणजे डिफरंट टिश्यूच्या कन्सिस्टने बनलेला आहे। तसं इट इज वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गन, काय सांगितलं, सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन, वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गन म्हटलं। तसं आता काय म्हटलं, जे अडल्ट आहे, अडल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 2 स्क्वेअर मीटरपर्यंत, तसं वजनाचं वेट असतं 4.5 to 5 kg पर्यंत, आणि 5 mn ॲट द सोल ऑफ फीट अँड पाम ऑफ हँड। तसंच काय म्हटलं, समवेअर इट इज थिन ऑर थिक, काय जागेवर आपल्याला थिन पाहायला मिळतं, काय जागेवर थिक पाहायला मिळतं। ॲट द आयलिड आणि पेनिसमध्ये आपल्याला थिन पाहायला मिळतं। आता पुढं जर पाहायला गेलं, आता पुढामध्ये काय, पुढे आपल्याला पाहायचं आता स्ट्रक्चर म्हणजे पार्ट्स आहे जे। आता पार्टमध्ये काय आहे की जे पार्ट, स्ट्रक्चर आणि पार्ट 2 पार्टवर पडलं तर डर्मिस, इपिडर्मिस आणि डर्मिस, आपले 2 पार्ट स्ट्रक्चर, इपिडर्मिस आणि डर्मिस। डर्मिसमध्ये काय सांगितलं, डीप पार्ट ऑफ डर्मिस इज अ सबक्युटनस, जे डर्मिसच्या खाली पार्ट असतो, म्हणजे डर्मिस असतं त्याच्या खालचा जो पार्ट असतो त्याला सबक्युटनस आपण म्हटलं। इट कन्सिस्ट ऑफ काय, ॲडिपोस टिश्यू असतं अँड अँकर टू द स्किन, ॲडिपोस टिश्यू अँड अँकर ऑफ स्किन असं म्हटलंय। त्यानंतर काय म्हटलं, आता डर्मिस, आता जो वरचा पार्ट आहे, डर्मिस म्हणजे स्किनचा आपला जो वरचा पार्ट आहे त्याला आता पाहतो। आता त्यात काय सांगितलंय, काय म्हटलंय तिथं की, काय म्हटलंय की सुपरफिशियल थिनर पोर्शन, जे सुपरफिशियल थिनर पोर्शन म्हटलंय। तसंच कंपोज ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, तसंच काय म्हटलं, इट डज नॉट हॅव एन ब्लड वेसल, तिथं वरती कोणता आहे, ब्लड वेसल नसतो, डज नॉट हॅव एन ब्लड वेसल। आता लेअर पाहतो आपण, आता लेअरमध्ये काय सांगितलं इथं की 5 लेअर आहेत, कोणकोणत्या लेअर सांगितलं इथं, 5 लेअर आहे, 5 लेअर, त्याला काय म्हटलं, स्ट्रॅटा म्हटलं। आता काय म्हटलं पुढं की आता एक लेअर पाहिजे आपल्याला, कोणती, स्ट्रॅटम कॉर्नम। आता स्ट्रॅटम कॉर्नममध्ये कसं सांगितले, कन्सिस्ट ऑफ द 25 to 30 लेअर ऑफ अ फ्लॅट डेड सेल्स फिल्ड विथ द क्रिएटिन। सेकंड काय म्हटलं आहे, कंटिन्युअसली शेल्ड अँड रिप्लेस बाय सेल, तसंच स्ट्रॅटम कॉर्नियम सर्व ॲज अ इफेक्टिव्ह बॅरियर अगेन्स्ट द लाईट, हीट अँड बॅक्टेरिया। तसंच काय म्हटलं, दुसरी जी लेअर दिली आपल्याला दिली स्ट्रॅटियम ल्युसिडियम। आता काय म्हटलं, स्ट्रॅटियम ल्युसिडियममध्ये काय म्हटलं की 3 to 5 लेअर ऑफ अ क्लिअर फॅट अँड डेड सेल्स शायनी अपीअरन्स असतं, त्यामध्ये प्रेझेंट इज इन अ थिक स्किन और सोल ऑफ पाम, तसंच इवन इन ॲब्सेंट इन द थिन। तसंच पुढं आता काय म्हटलंय, खाली बघूया। आता तिसरी लेअर पाहिजे आपल्याला, तिसरी लेअर दिली आपल्याला स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, ही कशी लिटल ग्रेन असते। तसंच काय म्हटलं, 3 to 5 लेअर असते फ्लॅटन सेल्स यामध्ये। तसंच सेल डेव्हलप आहे द डार्कली स्टॅनिंग ग्रॅन्युल सबस्टन्स, त्यालाच काय म्हटलंय, क्रिएटोहायलिन। आता काय असतं क्रिएटोहायलिन, प्रिकर्सर ऑफ क्रिएटिन। असं पुढचं नंतर काय म्हटलंय की प्रोटीन फॉर्म इज द सुपरफिशियल लेअर ऑफ द इपिडर्मिस,
क्रिएटिन मॉलिक्यूल इज असेंबली फॉर्म अँड बॅरियर टू प्रोटेक्ट द डीपर लेअर. आता चौथी लेअर आपली कोणती सांगितली की स्ट्रॅटियम स्पायनोसम. आता स्ट्रॅटियम स्पायनोसममध्ये काय 8 to 10 लेअर असते त्यामध्ये. तसं पॉलीहायड्रल म्हणजे मेनी साईड सेल असते फिट टुगेदर सेल्स आर अपेअर टू कवर्ड विथ द प्रिकली स्पाइन. तसंच पाचवी लेअर दिली आपल्याला स्ट्रॅटियम काय जर्मिनेटिव्ह. स्ट्रॅटियम जर्मिनेटिव्हम मध्ये काय सांगितलं आपल्याला की सिंगल लेअर असते क्युबेटल टू कॉलुमिनर सेल कंटेन द स्टीम सेल यामध्ये असते कॅपेबल टू कंटिन्युअस सेल डिव्हिजन अँड मेलॅटोनोसाइट. तसंच स्टीम सेल आहे मल्टिपली प्रोड्युसिंग क्रिएटिनोसाइट. तसंच काय म्हणतात न्यूक्लियर ऑफ क्रिएटिनोसाइट डिजनरेट ऑफ द सेल अँड डायज. आता पुढं पाहिलं गेलं काय म्हटलं पुढचा नेक्स्ट पॉईंट दिला आपल्याला ड्युरिंग द एम्ब्रोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑदर द स्टेम सेल्स हॅव मायग्रेटेड टू टर्मिनस जर्मिनेटिव्ह हॅव द जर्मिनेटिंग न्यू सेल्स. आता पुढचा नेक्स्ट पॉईंट काय पाहायचं आपल्याला की सेल्स ऑफ इपिडर्मिस. इपिडर्मिसचे सेल असतात कोणकोणते सेल आपल्याला सांगितलं आहे तिथं आपल्याला दिलं आहे 4 टाईपच्या इपिडर्मिस सेल असतात. त्यामध्ये असते क्रिएटिनोसाइट मेलॅनोसाइट लँगरहान्सेन्स आणि आणखी एक असते ती असते मर्केल सेल्स. आता एक एक पाहिजे आपल्याला. आता एक एक जाणून घेऊ आपण काय काय दिलं आपल्याला. आता पहिले आपल्याला पाहिजे क्रिएटिनोसाइट. 90% आर द क्रिएटिनोसाइट सेल्स असतात प्रोड्यूस प्रोटीन दॅट इज क्रिएटिन हेल्प्स इन द स्किन टू प्रोटेक्ट फ्रॉम सनलाईट हीट अँकेज अँकरिंग जंक्शन अँड डेस्मोझोम त्यापासून. त्यानंतर काय म्हटलं मेलॅनोसाइटमध्ये 8% ऑफ डर्मल सेल असतात प्रोड्यूस पिगमेंट मेलॅनिन दॅट इज ब्राऊन ब्लॅक पिगमेंट जे आपल्या स्किनला रंग असतो ह्या पिगमेंटमुळे रंग असतो. तसंच पुढं पाहायला गेलं लॉंग सिलेंडर प्रोजेक्शन असतं इनसाइड द केरेटोसाइट्स. काय म्हटलं क्रिएटिनोसाइट मेलॅनिन ग्रॅन्युल क्लस्टर्स द ॲक्ट ॲज अ शेल्ड द जेनेटिक मटेरियल फ्रॉम युलाइट. तसं लँगरहान्स सेल काय म्हटलं की अराइज फ्रॉम द बोन मॅरो. त्यानंतर इंटरॅक्ट विथ WBCs अँड कॉल्ड ॲज अ हेल्पर टी सेल. तसं दे आर इझिली डॅमेज बाय द UV रेडिएशन इझिली डॅमेज होऊ शकते. तसंच मर्कल सेल काय म्हटलं लोकेटेड इन द डीपेस्ट लेअर ऑफ इपिडर्मिस ऑफ हेअरलेस स्किन. तसं आता पुढचं पाहायचं आपल्याला. आता पुढं काय दिलं जी 6वं आता डर्मिस दिलं आपल्याला. आपण पाहिलं आता इपिडर्मिस पाहिलं आता डर्मिस पाहिजे आपल्याला. डर्मिसमध्ये मेड अप ऑफ अ कनेक्टिव्ह टिश्यू कंटेनिंग द कोलेजन अँड इलेस्टिक फायबर. डर्मिस इज अ व्हेरी थिक अँड पाम त्यानं व्हेरी थिन. तसं आयलेड असं स्क्रोटममध्ये थिक कुठं असते पाम आणि सोलमध्ये असते आणि व्हेरी थिन असते आयलेड अँड स्क्रोटममध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसं थिकर ऑन द पोस्टेरियर दॅन द अँटेरियर. पोस्टेरियर साईडला जसं थिकर असते दॅन द अँटेरियर असं म्हटलं इथं. आता पुढं जर पाहायला गेलं तर पुढं काय 2 पार्ट पडले त्याचे पण. कोणकोणते 2 पार्ट पडले एक सुपरफेशियल पार्ट आणि डीप पार्ट. सुपरफेशियल पार्ट पॅप्युलरी लेअर आहे आणि दुसरं डीपला रेटिक्युलर लेअर आहे. आता पुढं जर पाहतो आपण तर पुढामध्ये काय सांगितलं आता की पॅप्युलरी लेअर आहे कन्सिस्ट ऑफ द ॲल्युअर कनेक्टिव्ह टिश्यू. इकडे जर पाहिलं तर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू पाहिलं डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्टिंग फाईन इलेस्टिक फायबर कनेक्टिंग. इकडे काय म्हटलं कनेक्टिंग कोलाजन सम कोअर्स इलेस्टिक फायबर. तसं इट कंटेन्स टेक्टाईल रिसेप्टर ते कोणते कॉर्पेस्कल ऑफ टच. तसे इट ॲबिलिटी टू स्ट्रेच द स्किन. तसंच सेक्रेशन प्रोड्यूस इन द लेअर टॉप ऑफ द रिच लेवल ऑफ लिव्स फिंगरप्रिंट. तसं इकडे काय म्हटलं एक्स्ट्रीम स्क्रेचिंग ऑफ स्क्रीन इनिशियली द रेड होती रिमेन्स विजिबल आफ्टर द स्लिवरी व्हाईट स्ट्रेचर काय म्हटलं पुढं स्ट्रेचर. आता पुढं जर पाहायला घेतलं आता पाहायचं आपल्याला हायपोडर्मिस. आता जे आपण पाहिलं हायपोडर्मिस. आता हायपोडर्मिसमध्ये काय आता हायपोडर्मिसमध्ये रेटिक्युलर लेअर. हायपोडर्मिस काय सांगितली रेटिक्युलर लेअर अटॅच टू द अंडरलाइंग ऑर्गन्स सच ॲज बोन मसल बाय सबक्युटेनियस लेअर कॉल्ड ॲज अ हायपोडर्मिस. ॲल्युअर कनेक्टिव्ह टिश्यू ॲडिपोस टिश्यू सबक्युटेनियस लेअर कंटेन द नेवर एंडिंग आर सेन्सिटिव्ह टू प्रेशर. नेवर एंडिंग आर सेन्सिटिव्ह टू प्रेशर. तसंच ग्लँड ऑफ स्किन. आता ग्लँड ऑफ स्किनमध्ये काय सांगितलं स्किनच्या ग्लँड कोणकोणते स्किन त्यामध्ये ती पहिली सबक्युटेनस ग्लँड स्वेट ग्लँड मॅमरी ग्लँड आणि काय सेरोमिनस ग्लँड. जी मॅमरी ग्लँड असते ती कशी असते जी आपली मॉडिफाईड जी स्वेट ग्लँड असते त्याच्यापासून मॉडिफाईड ग्लँड झाली असते. आता आपल्याला पाहिजे फंक्शन पाहिजे. आता फंक्शन काय पाहिजे जे आपले स्किनचे फंक्शन काय आता एक जाणून घ्या. प्रोटेक्शन आहे सेन्सेशन आहे स्टोरेज आहे. तसं नंतर काय सिंथेसिस आहे
त्यानंतर काय रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, असे आता एक एक जाणून घ्या. काय काय प्रोटेक्शन, आता प्रोटेक्शन कशी होती अगेन्स्ट द यू रेज वगैरे आणि मेकॅनिकल ब्लो, बॅक्टेरिया अँड टॉक्सिक सबस्टन्सपासून. तसंच काय सेन्सेशन, काय टच, पेन, प्रेशर अँड टेम्परेचर. स्टोरेज काय करते ऑफ फॅट, वॉटर, क्लोराईड, त्यानंतर शुगर, ब्लड बाय क्युटेनस वॅसोडेशन. त्यानंतर काय म्हटलं आहे सिंथेसिस, व्हिटॅमिन डीची सिंथेसिस करते. तसं नंतर काय म्हटलं रेग्युलेशन हीटचं बॉडी टेम्परेचर, रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, हीट लॉस बाय द ब्लड क्युटेनस वॅसोडायलेशन, लिपिड कंटेंट बाय सेबस, प्रिव्हेंट ऑफ लॉस ऑफ हीट. तसंच आता वॉटर, आणखी एक कार्य काय दिलं त्याचं की वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स होतं. कसं बाय एक्सक्रेटिंग द वॉटर अँड साल्ट थ्रू द स्वेट, घामात म्हणजे वॉटर आणि सॉल्टचं बाहेर काढणं आणि मेंटेन करणं वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स वगैरे. आता पाहिजे आपल्याला पुढं काय दिलं आपण, आता पुढं आता आणखी कार्य दिले त्याचे, काय काय दिलेत, एक्सक्रेशन दिलं, ॲब्झॉर्प्शन दिलं आणि सेक्रेशन दिलं. आता एक्सक्रेशन, ॲब्झॉर्प्शन आणि सेक्रेशन. आता काय काय पाहिजे ते बघूया. काय दिलं एक्सक्रेशन, स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया, साल्ट अँड फॅटी ॲसिड सबस्टन्सेसमध्ये. त्यानंतर ॲब्झॉर्प्शन काय, ॲब्झॉर्प्शन ऑफ फॅट सॉल्युबल सबस्टन्सेस, सम ऑइलमेंट वगैरे. तसं सेक्रेशन काय करतं, स्वेट रेग्युलेट बॉडी टेम्परेचर आणि H2O बॅलन्स. तसं सिबम कीप्स स्किन स्मूथ अँड मॉइस्ट ठेवतं. तसं आता क्लिनिकल आस्पेक्ट आपलं क्लिनिकल ॲनाटॉमी सांगितलेलं की 2 मार्क्ससाठी फिक्स असते आपल्या कुठं पण. तर क्लिनिकल ॲनाटॉमी मस्त तुम्हाला ध्यानात ठेवायची आणि करून घ्यायची. आता पुढं पाहिजे आपलं क्लिनिकल ॲनाटॉमी. आता क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये आपलं काय झालं, पहिलं दिलं स्किन बर्न होणं, स्किन बर्न वगैरे. त्यानंतर अल्बिनिझम, त्यानंतर विटिलेगो, त्यानंतर सॉफ्ट स्किन ग्राफ्ट. आता स्किन ग्राफ्ट आता एक एक पाहिजे आपल्याला. आता बर्न, स्किन बर्नमध्ये काय सांगितलं, टिश्यू डॅमेज फ्रॉम द एक्सेसिव्ह हीट, इलेक्ट्रिसिटी, रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑर द कोरेसिव्ह केमिकल दॅट द डिस्ट्रॉय द प्रोटीन इन एक्सपोज ऑफ द स्किन, त्याला स्किन आपण बर्न म्हटलं. इट हॅज 3 कॅटेगरी सांगितले, फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्न. आता पुढचं पाहिजे अल्बिनिझममध्ये काय म्हटलं आहे की an inherited inability of an individual of any race to produce melanin, vitiligo, partial and or complete the loss of the melanocyte फ्रॉम द पॅचेस ऑफ स्किन, म्हणजे स्किनचे वगैरे जे चट्टे वगैरे पडणं म्हटलं ते विटिलिगोमध्ये येतं. तसंच काय म्हटलं स्किन ग्राफ्ट, यामध्ये काय जर्मिनल पोर्शन ऑफ द एपिडर्मिस गेट डिस्ट्रॉय अँड न्यू स्किन कॅन नॉट बी रिज्युनेट ओन रिक्वायर्ड द स्किन ग्राफ्ट. तसंच सेल्फ स्किन डोनेशन, यामध्ये ॲटोलॉगस स्किन वगैरे पाहायला मिळतं आपल्याला. अशा प्रकारे आपण पूर्ण प्रकारे आपण हा स्किन सेन्सरी ऑर्गन पाहिलेला आहे. आणि ह्याच्या नोट्स तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता जर व्यवस्थित दिसत असेल, नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ह्याचे नोट्स भेटून जातील व्यवस्थित. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.